तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. या सर्व मार्गाचा वापर राजे करू शकणार होते. खुद्द लाल महालात घुसण्याची मुख्यतः 3 वाटा होत्या. एक समोरचे प्रवेशद्वार, दुसरे मागच्या बाजूला आमराईत घुसून तटबंदीची छोटीशी भिंत ओलांडून तिथे येता येणार होती, आणि डाव्या बाजूला असलेल्या फुलांची ती सुंदर बाग. आणि त्या बागेच्या भिंतीलगत मोठा वाडा होता. तो होता राजांचे खास सरदार बाळाजी चिमणाजी यांचा. बाळाजी चिमणाजीच्या त्या वाड्यावर शास्त्रखानाने कब्जा केला असला तरी त्याचा हवालदार जनोबा रोकडे त्याच वाड्यात राहत होता आणि तिथली व्यवस्था बघत होता. त्याने कसलाही प्रतिकार न करता शास्त्रखानासमोर पूर्वी संपूर्ण शरणागती पत्करली होती आणि त्याला हवे नको ते सर्व पाहिले होते. ते याच दिवसासाठी. या 3ही बाजूने एकदम मराठे आत आले तर आपला कार्यभार उरकून ते वापस जाऊ शकत होते. मालात खुद्द स्वागतासाठी मी आणि सावित्री होतोच. सगळी माहिती विश्वास आणि जिवाजी मार्फत राजांना पोचली होती. माझ्या सांगण्यावरून जनोबा रोकडे दुसऱ्याच दिवशी शास्त्रखानाकडे आपल्या मुलीचे लग्न ठरले आहे आणि त्याची वरात भोरवरून येणार आहे, त्यासाठी परवानगी द्यावी म्हणून विनंती करत आला. 3 वर्ष दाखवलेला संयम आणि केलेली चाकरी कामी आली. त्याला 100 लोकांचे लग्नाचे वऱ्हाड आत घेऊन येण्याची परवानगी मिळाली. तोऱ्यात मिरवत येणारे वऱ्हाडी सशस्त्र येऊ शकणार होते. त्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची गरजही नव्हती. जिवाजी रोज पाण्याच्या पखाली घेऊन येत असे. त्या दिवशी त्याच्यासोबत काही पखाली आणि काही लोक वाढणार होते, काही बदलणार होते, काही कडबेच्या गाडीसोबत येणार होते. इब्राहिम खान आपली पठाणची खास तुकडी घेऊन शास्त्रखानाच्या सेवेत रुजू होण्यासाठी येणार होता. त्या तुकडीत पठाणी वेश धारण केलेले कडवे मराठे असणार होते. विश्वास आतापर्यंत ज्या तळावर मुकादम म्हणून रोज नवनवीन मजूर घेऊन येत होता, त्या दिवशी त्याच्यासोबत येणारे मजूर चखोट मावळे असणार होते. त्या दिवशी कोण कुठे कुठून येणार हे ठरले. मी आणि सावित्री लाल महालात राहून सर्व बाबींची शहानिशा करणार होतो. इब्राहिम खानची पठाणी तुकडी, ज्यात येसाजी, नेतोजी काका आणि 100 पठाण असणार होते, ते सरळ लाल महालाच्या प्रवेशद्वारात येऊन शास्त्रखानाच्या सेवेत रुजू होण्यासाठी येणार होते. जनोबा रोकड्यांच्या घरी येणाऱ्या 100 लोकांच्या वऱ्हाडी मंडळीत खुद्द राजे, बाळाजी, चिमणाजी, कोयाजी बांदल, चांदजी जेधे आणि 100 मराठे असणार होते. पखालीसोबत मजूर म्हणून कडब्यासोबत अशा वेगवेगळ्या मार्गाने आलेले संभाजी कावजी, तानाजी, त्यांच्याबरोबर अजून 100 मावळे दिवसा छावणीत येऊन दिवसभर वाट बघून आमराईत उतरून मागची भिंत चढून लाल महालात घुसणार होते. 3ही बाजूने लाल महालात एकाच वेळी घुसायचे होते. आमच्यासाठी इशारतीची व्यवस्था तर खुद्द औरंगजेब बादशहानेच केलेली होती. औरंगजेबाचा सन्मार्थ प्रत्येक 3 तासाने वाजणारे नगारे आम्ही आमच्यासाठी जमेची इशारत म्हणून वापरणार होतो. संध्याकाळच्या 6 वाजता वाजणाऱ्या नगाऱ्याबरोबर सर्वजण आपापली तुकडी तयार करणार होते. 9 वाजता नगारा वाजला की सर्वांनी आपली जागा घ्यायची होती. मध्यरात्री 12 वाजता नगारा वाजला की लाल महालात राजांच्या आणि मराठ्यांच्या रूपाने साक्षात यम अवतरणार होता आणि 3च्या शेवटच्या नगाऱ्याच्या गोंधळात राजांसह सर्व मावळे ठरलेल्या वाटेने पसार होणार होते. लाल महालात कुठे पहारे आहेत, कुठे खिडकी आहेत, कुठे दरवाजे आहेत, याचे नकाशे मी पूर्वीच राजांना पाठवून दिले होते. त्यातून आयत्या वेळी मार्गदर्शन करायला मी आणि सावित्री होतोच. राजांना आणि बाळाजी चिमणाजी या तिघांना लाल महाल पाठ होता. त्यात केलेले बदल मी त्यांना सांगितले होते. फुलबागेच्या आणि बाळाजीच्या वाड्याच्या मधल्या भिंतीची उंची वाढवली होती. मुख्य प्रवेशद्वारावर बंदुका आणि तोफा चढवल्या होत्या आणि उजव्या बाजूला
शस्त्र ठेवण्यासाठी एक मोठी खोली तयार केली होती. तळमजल्यावर खानाचे खास सरदार राहत होते. खान स्वतः पहिल्या मजल्यावर जिथे राजे राहत असत तिथे राहत होता. आजूबाजूला खोल्यांमध्ये भिंती पाडून चिकाचे पडदे आडपडदे लावून अनेक खोल्या तयार केल्या होत्या. खानाच्या बेगमा आणि उपस्त्रियांसाठी झोपण्याची व्यवस्था तिथेच केली होती. बटारखान्यापासून सरळ राजांच्या महालाकडे जाणारी दिंडी वाट सुरक्षेसाठी भिंत म्हणून बंद केली होती. प्रत्येक पावलाचे नियोजन केले होते, कारण खुद्द राजे आत येणार होते. 300 मावळ्यात एकाने जरी चूक केली तरी ती मोहीम अपयशी ठरेल आणि तिचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे सर्वच जण जाणून होते. त्या दिवशी दिवसभर माझ्या मनात असंख्य प्रश्न उठत होते. काळीज धडधडत होते. राजे स्वतः या मोहिमेवर येऊ नयेत असेच वाटत होते. पण राजांचा निर्णय मी बदलू शकणार नव्हतो. माझ्या हातात जे काय आहे ते चोख पार पाडणे आणि राजे आत आले की त्यांची ढाल बनून राहणे इतकेच काय ते मी करू शकत होतो. तो दिवस उगीचच मोठ्या झाल्यासारखा वाटत होता. कुठल्याही कामात लक्ष लागत नव्हते. कधी एकदाची रात्र होते असे वाटत होते. 3-3 तासाच्या फरकाने नगारे वाजत होते. माझे काळीज त्यासोबत धडधडत होते. मी नित्याप्रमाणे दिवसभर बेगमची सेवा आणि करमणूक करीत होतो. बेगम थकून सुख झाली की सर्व नजर चुकून पुन्हा पुन्हा पहारे बघून येत होतो. अचानक काही बदल झाला आणि माझ्या लक्षात आले नाही तर सगळेच फसणार. छे, मला अशा सर्व शक्यतांना मूठमाती द्यायची होती. माझा राजा स्वतःच्या जीवाची बाजी लावून शास्त्रखानाला मारायला लाल महालात उतरणार होता. मी पुन्हा पुन्हा सर्व लाल महाल फिरून फिरून बघत होतो. सर्व काही पूर्वीसारखे ठरल्याप्रमाणे आहे ना याची खात्री करून घेत होतो. दिवसभर ठरल्या वेळेत नगारे वाजत होते आणि नगाऱ्यासोबत हृदयाचे ठोके सुद्धा तेवढाच आवाज करत होते. एकदाचा सूर्य मावळतीला गेला. 6 वाजायचे नगारे वाजले. माझी सुद्धा त्याच्यात राहून मला सुद्धा ते सर्व काही करावे लागत होते जे बेगम आणि माझे सहकारी खोजे करीत होते. मगरिबची नमाज पडली. नमाज झाली तसे त्या दिवसाचे उपवास सुटले. बेगम आणि त्यांच्या खाशा जवळच्या सर्व बायकांच्या जेवणाची तयारी केली. त्या दिवशी त्यांना काही कमी पडणार नाही याची मी खात्री करत होतो. लाल महालातील त्यांचा सुखाचा तो शेवटचा घास ठरणार होता हे त्यांना नसले तरी मला माहीत होते. रात्र सरली. दिवसभराचा कडक उपवासाने थकलेले जीव उपवास सोडून जड अन्न खाऊन मद्य पिऊन तृप्तीचा ढेकर देऊन सुस्त होत होते. जनोबा रोकड्यांच्या वरातीचे आवाज ऐकू येऊ लागले तसे माझ्या अंगात रोमांच उठले. सावित्री आभाळभूत नजरेने माझ्याकडे बघत होती. माझी दिलासा देणारी नजर तिला अस्वस्थ करत होती. रात्र पुढे सरकत होती तसे माझे सोंग ढिले पडत होते. मनगट शिवशिवत होते, कारण वेळ पडली तर थोड्याच वेळात माझ्या हातात शस्त्र घेऊन आजवर ज्यांची सेवा केली, ज्यांना कुर्णिसात केला, त्यांना कापून काढावे लागणार होते. रात्र ओलांडून चालली. नेहमीप्रमाणे मी माझ्या ठिकठिकाणी सना आणि हसीना या माझ्या सहकारी खोज्यांसोबत झोपण्याचे नाटक करून पडलो होतो. सना आणि हसीना हे बेगमचे जुने खोजे होते. सुरुवातीला मी महालात आलो तेव्हा मी या पात्रात नवीन होतो, परंतु सना आणि हसीनाकडे बघून मी सर्व काही शिकलो होतो. सना आणि हसीनाने सुद्धा कधीच माझ्याकडे संशयी नजरेने बघितलेले मला आठवत नाही. मला सगळीकडे शांतता पसरली होती. ज्या घटिकेची मी वाट पाहत होतो ती घटिका आली. मध्यरात्रीचे नगारे दुमदुमू लागले. माझे कान जणू जे आवाज ऐकण्यासाठीच आसुसले होते. त्याचा आवाज रात्रीच्या शांततेत सर्वदूर पसरला होता. सर्वांना त्या आवाजाचे कारण आणि महत्त्व माहीत होते. काही लोक आनंदाने तो आवाज ऐकत होते तर काही लोक झोपमोड होत आहे म्हणून कान दाबून झोपले होते. सना आणि हसीना दुसऱ्या प्रकारात मोडत होत्या. मी मात्र सावध झालो. सना आणि हसीना थोडीशी चुळबुळ करून पुन्हा झोपल्या आणि त्या जाग्या झाल्या तर जास्त फरक पडणार नव्हता, कारण तसेही ते सोंग टाळण्याची वेळ आली होती. मी बाहेर आलो. सावित्री दारात धावत आली होती. आम्ही लगोलग शास्त्रखानाच्या खोलीत उजव्या बाजूच्या भिंतीला असणाऱ्या खिडकीजवळ गेलो. ठरल्याप्रमाणे फुलबागेतून खुद्द राजे भिंत चढून त्या खिडकीतून आत येणार होते. खिडकीजवळ थंड हालचाल जाणवली.
मी खिडकीतून बाहेर पाहिले तर राजे खुद्द डोक्याला कुणबी मुंडाशे बांधून भिंत चढत होते. बाळाजी चिमणाजी त्यांच्या मागून भिंत चढून येताना दिसले. मी राजांना हात दिला. राजे माझ्याकडे बघत राहिले. मुजरा राजे. राजांनी मला ओळखले. मी राजांना हात देऊन वर घेतले व सावित्रीने आणलेली दोरी खाली सोडली. माकडाच्या चपळाईने मावळे आत आले. राजे माझ्याकडे बघत राहिले. नाईक, स्वराज्यासाठी जीव देणे एक वेळ सोपे, पण हसले सोंग घेणे मोठे वाईट, असे म्हणत राजे मंद हसले. मी राजांना बोट दाखवले. शास्त्रखान झोपलेली खोली थोड्याच अंतरावर होती. राजे धीम्या पावलाने त्या दिशेने निघाले. मावळे सावध पावले टाकत पुढे चालू लागले. तळ मजल्यावर तशीच हालचाल जाणवली आणि थोड्याच वेळात आरडाओरडा सुरू झाला. पण तो काही क्षणासाठीच इब्राहिम खानच्या पठाणी तुकडीत सामील असलेल्या येसाजी, नेतोजी काकांनी आणि इतर मराठ्यांनी आवाज करणाऱ्यांना शांत केले असावे. राजे सावध झाले. त्यांचा वेग वाढला. मावळे मिळाले त्या खोलीत घुसू लागले आणि समोर येईल त्याला कापत सुटले. अचानक एका चिकाच्या पडद्याआड कुणीतरी ओरडले. तो कर्कश आवाज ऐकून खोल्यामध्ये चिरागदाणे पेटले गेले. काही ठिकाणी त्यांचे प्रयत्न अर्ध्यावर संपत होते. मी राजांच्या मागून शास्त्रखानाच्या खोलीत जात होतो. खानाच्या खोलीत पाय ठेवताच तिथला दिवा पेटला. खान आणि त्याची बेगम खडबडून जागे होऊन आमच्याकडे पाहत होते. बंदुकीच्या निशाण्यात हात साफ असलेल्या शास्त्रखानाने क्षणातच विलंब न करता राजांवर वार केला. राजे खाली झुकले. मी बाजूला झालो आणि गोळी आमच्या मागे उभे असलेल्या मावळेच्या खांदा फोडून गेली. त्याचा वार फुका गेला. राजाने चपळाईने त्याच्यावर चाल केली आणि त्याच्यावर वार केला, परंतु राजांचा वार होणार त्याच वेळी अचानक अंधार पसरला. बेगमने प्रसंगावधान राखून बाजूचा दिवा विझवला होता. तेवढ्यात अंधारात खान हमला हमला शिवा शिवा करत पळताना दिसला. राजे त्याचा पिछा सोडणार नव्हते. राजे आणि बाळाजी चिमणाजी त्यांच्या मागे धावले. त्या अंधारात बेगमचा भयकातर आवाज मला ऐकायला आला. बचाव बचाव. यावेळी मला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. मी तिथून बाहेर पडून राजांच्या मागे जाऊ लागलो. माझ्यासमोर दोघेजण हातात नंग्या तेगी घेऊन बेगमच्या आवाजाच्या दिशेने धावत आल्याचे दिसले. मेहबूबा, त्यातल्या एकाने मला आवाज दिला. ती हसीना होती. हसीना आणि सना बेगमचा आवाज ऐकून मदतीसाठी आल्या असाव्यात. मला मावळ्यांच्या जोडीला त्यांचा सोबत करताना त्यांनी मला पाहिले. महबूबा गद्दार, हसीना बोलली. मुझे तो इस पर पहले से ही शक था. सना फक्त बोलली नाही तर सरळ माझ्या अंगावर चालून आली. मला त्यांना मारायचे नव्हते, परंतु तसे करून चालणार नव्हते. मी सनाचा वार चुकवला आणि एका वारात तिचे मुंडके छाटून तिला शांत केले. मला ते भांडण जास्त काळ सुरू ठेवता येणार नव्हते. हसीनासुद्धा सनासोबत पाठवायचे म्हणून मी तिच्याकडे वळलो, परंतु कोयाजी बांदलची तलवार तिच्या पोटातून कधीच आरपार झाली होती. त्या वेळेपर्यंत खानाचे अंगरक्षक आणि मावळे यांच्यासोबत तुंबळ हाणामारी सुरू झाली. ही हाणामारी नव्हतीच, ती होती एकाची शिकार. त्या शिकारीत होते मराठे आणि शिकार होते खानाचे पहारकरी आणि अंगरक्षक. मी राजांच्या मागे धावलो. दरवाजाच्या बाहेर पडतो ना पडतो तो एक आर्त किंकाळी कानावर पडली. मी थोड्या वेळेसाठी घाबरलो, कारण शास्त्रखान आणि राजे त्या दिशेने धावले. ती किंकाळी तिकडून ऐकू आली होती, परंतु दुसऱ्या क्षणी तो आवाज शास्त्रखानाचा आहे हे मी ओळखले. राजाने शास्त्रखान मारला. उत्सुकता शिगेला पोचली होती. मी राजांच्या मागून धावत होतो, परंतु राजेच उलट माझ्या दिशेने धावत येताना दिसले. नाईक, काम फत्ते झाले. पुढचे नियोजन करा. काम फत्ते झाले. राजांचे वाक्य माझ्या कानावर पडले. मन आनंदाने नाचू लागले. मागच्या बाजूला अशीच हाणामारी सुरू होती. ती मागून आलेले संभाजी कावजी तानाजीची तुकडी असावी. खाली सुरू असलेल्या हाणामारीत मराठ्यांचा आवेश त्या अंधारात सुद्धा दिसू येत होता, कारण समोरून आलेले सरसेनापती नेतोजी काका येसाजी तुकडीचे नेतृत्व इब्राहिम खान या पठाणसोबत करीत होते. काम फत्ते झाले होते. आता पुढचा कार्यभार सांभाळायचा होता. मी धावतच नगरखान्याकडे गेलो. एव्हाना सगळीकडे आरडाओरड सुरू झाली होती. आजूबाजूला संपूर्ण तळ जागा झाला होता. तळावरील शिपाई आणि धारकरी आपापल्या तेगी सावरत लाल मालाच्या दिशेने येत होते. आता उशीर करून भागणार नव्हते. आवाज ऐकून गोंधळून जागा झालेला नगरजी असद आणि त्याचे लोक
त्यांची जागा सोडणारच होते. मी त्यांना गाठवले. असद मियाँ, खान साहब का हुक्म है, नगर बजाओ, सारे सिपाहों को आगाह करना है, दुश्मन महल में घुसा है और जब तक ना बोल जाए तब तक रुकना नहीं. मी बेगम आणि शास्त्रखानाच्या किती जवळ आहे हे असद जाणून होता. तो शास्त्रखानाच्या नावाने मी आणलेला हुकूम टाळू शकत नव्हता. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी जोरजोरात नगारे वाजवायला सुरुवात केली. तोपर्यंत सावित्री लाल मालाच्या प्रमुख द्वारावर उभी राहून तळावरून लाल मालाकडे येणाऱ्या सैनिकांना रडत ओरडत आणि शोक करत सांगत होती, खान साहब पे हमला हो गया, दुश्मन वापिस छावनी में घुस गए है. लाल मालाकडे धावत असलेले सैनिक पुन्हा तळावर इतरत्र शत्रूला शोधण्यासाठी गेले. त्यात असदचे नगारे इतक्या जोरजोरात वाजत होते की कोणाचा आवाज कोणाला ऐकू जात नव्हता. सगळीकडे गोंधळ उडाला होता. सगळीकडे अंधाधुंदी माजली. कोणाचा पायपोस कोणामध्ये उरला नव्हता. काहीतरी विचित्र प्रकार घडला आहे, परंतु नेमके काय झाले कोणालाच काही बोध होत नव्हता. संभाजी, कावजी, तानाजीची तुकडी मागची भिंत ओलांडून आमराईमध्ये गायब झाली. तिथे त्यांच्यासाठी बाहेर जायला सर्वात जवळचा रस्ता तो कात्रज घाटाकडे जात होता. राजे आणि पठाणाची तुकडी पडद्या आडून भिंतीत गायब झाली. बाळाजी चिमणाजीच्या वाडेच्या दुसऱ्या बाजूने कोणाला काही कळायच्या आत त्याची लग्नाची वरात हम रस्त्याने परवाना दाखवून बाहेर पडली सुद्धा. आतापर्यंत झालेला गदारोळ समजून उशिरा जागा झालेल्या काही फौजेच्या तुकड्या लाल मालाकडे धावत आल्या. मी आणि सावित्री तिथे रडत उभे होतो. काफीर लोक भिंत पार करून आमराईत गेल्याचे त्यांना सांगत होतो. मला अद्याप बेगमने ओळखले असावे असे मला राहून राहून वाटत होते, परंतु बेगम भीतीपोटी बाहेर पडणार नव्हती. बाकीचे सर्व लोक मला आणि सावित्रीला बेगमचे आणि खानाचे खास म्हणून ओळखत होते. सर्वांना तिकडे पिटाळून मी आणि सावित्री गर्दीतून बाहेर पडत होतो. जो हटकेल त्याची दिशाभूल करीत होतो. राजांची वरात जशी आली तशी बाहेर पडली. पठाणची तुकडी आली तशी बाहेर पडली. चौक्या पहाऱ्यातून आम्ही बाहेर पडत होतो. आम्ही सुखरूप बाहेर पडल्यावर लाल मालात घडलेला वृत्तांत चौक्या पाऱ्यावर समजत होता. आम्ही बाहेर पडल्यावर चौकी पहारे सावध होत होते आणि पहारे आवळले जात होते. आजूबाजूने पाठलाग सुरू झाला, परंतु त्यांना खूप उशीर झाला होता. कुठेही पाठलाग होऊ नये. पाठलाग करणाऱ्या गनिमांची दिशाभूल करण्यासाठी पुढे किसन्या आणि विठोजी यांनी नियोजनाप्रमाणे कुणबेंच्या मदतीने बैलांच्या शिंगाला पलिते बांधून 100 बैल तयार ठेवले होते. सुखरूप बाहेर पडलेल्या मराठ्यांचा पाठलाग होऊ लागणार तेव्हा योग्य वेळ येताच त्यांनी पलिते पेटवले आणि बैलांना जंगलाच्या दिशेने हाकारले. पाठीवर असणाऱ्या फौजेने त्या धावत्या मशाली बघून त्यांचा पाठलाग केला. आमच्या सर्व तुकड्यांनी सिंहगड जवळ करायला उसंत मिळाली. कितीतरी वेळ अगदी दूरवर पाठलाग केल्यावर ते मराठे नसून बैल आहेत हे कळल्यावर मात्र त्यांची किती निराशा झाली असेल ते देवालाच माहीत. राजांसहित आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे कोंढाण्यावर सुखरूप येऊन पोचलो. मागे शास्त्रखान आणि शास्त्रखानाचा तळ मात्र शिवाजीराजे नावाच्या वादळाने उद्ध्वस्त केला होता. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.